10 मिनिटं लागणार. रामराम पलुसकर. कसं काय पलुसकर, बरं आहे का? निलेश भाईंची सत्ता आणायचं खरं आहे का? हात वर करा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि पलूसनगरीचं ग्रामदैवत समर्थ धोंडराज महाराज यांच्या पदस्पर्शानं पवन झालेली ही पलूसनगरी आणि या पलूसनगरीचं लागलेलं नगरपालिकेचं इलेक्शन आणि बापूंचं निधन हा भयंकर मनाला चटका लावणारा विषय आहे. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की बापूंच्या ताब्यात ग्रामपंचायत 3 वर्षासाठी या पलूसकरांनी दिलेली होती आणि त्यावेळेला पलूसचा पाणी प्रश्न हा गंभीर बनला होता. 8-8 दिवस पाणी या पलूसला येत नव्हतं. आमनापूरची आपली पाईपलाईन नादुरुस्त झालेली होती. त्यावेळेला बापूंनी डोकं चालवलं आणि गोगाव योजनेतून या पलूसला पाणी पुरवठा चालू ठेवला किंवा नवीन खर्च धरून जसं विष्णू मेहरबांनी सांगितलं त्या पद्धतीनं तिकडून पाणी या पलूसला वळवलं आणि पलूसकरांचा पाणी प्रश्न मिटवला. या ठिकाणी मला आवर्जून असं सांगायचं आहे की बापूंच्या निधनानंतर लागलेली ही नगरपरिषदेची निवडणूक खरं वास्तविक बापू इसुगडे निघून गेल्यानंतर इसुगडे कंपनीचं किती मोठं नुकसान झालं हे मला माहीत नाही, पण पत्रकार बंधूंनो त्या पलूसचं लय मोठं नुकसान झालं. असा नेता होणे नाही का. काँग्रेसनं 9 वर्ष म्हणजे 3285 दिवस या गावातल्या जनतेला गुलामासारखं वागवलं. हुकुमशाही पद्धतीनं काय नगरपालिकेमध्ये कारभार केला. एक दाखला जरी मागायला आपण नगरपालिकेमध्ये जात होतो त्यावेळेला 15 दिवस हेलपट मारायला लावायचे. आलेल्या सर्व उमेदवारांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. आपण या विचारपीठावरती व्यक्त होत असताना मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. 2 मिनिटं आपल्याला थांबवतोय सर. उद्याचं पलूसचं स्वप्न ज्यांच्या हातामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण देणार आहे आणि पलूसची जनताच्या नेतृत्वाकडं उद्याचा आशेचा किरण म्हणून पाहत आहे. आदरणीय बापूंचा विचार, बापूंचं नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व ज्यांनी आपल्या नसा नसामध्ये भिनवलंय त्या श्रीमती जोशना काकी, सर्व नगरसेवक उमेदवारांचं सहर्ष स्वागत. टाळ्याच्या गजराने त्यांचं स्वागत करा. जोशना काकी विठ्ठलराव येसुगडे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी नगरसेवक यांचं आगमन या सभेच्या निमित्तानं या विचारपीठावरती होता. माझी विनंती आपण सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. स्वागत करा. पलूसचा उद्याचं स्वप्न, पलूसचा उद्याचा विचार आणि पलूस उद्या ज्यांच्या हातामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण देणार आहोत ते उद्याचे सर्व शिलेदार. आज चला उमेदवार सगळे स्टेजवरती या. सर्वांना विनंती आपण बसून घ्या आणि मी घोरपडे साहेबांना विनंती करतो की या विचारपीठावरती आपलं राहिलेलं मनोगत बंद करा. जरा वाजवायचं बंद करा. विजय असो, विजय असो.
मान्यवर मंडळी उमेदवार सगळे स्टेजवरती आलेत. धन्यवाद. विनंती करतो या विचारपीठावरती आपण सर्वांनी असण्यास व्हावं. गोरपडे साहेब शेवटची 3 मिनिटं आपल्यासाठी. आणखीन एक वाक्य परत एकदा रिपीट करू का? कसं काय पलुसकर, बरं आहे का? निलेश भाईची सत्ता आणायची, खरं आहे का? आणि पोपटांना मला या ठिकाणी सांगायचं आहे, जे काँग्रेसचे नगरसेवक या नगरपालिकेमध्ये गेल्या वेळेला निवडून गेले, त्यांनी एकच ठरवलं. हिंदीमध्ये म्हण आहे, क्या बडा तो काम बडा ना भैया, सबसे बडा रुपया. म्हणजे काम नाही केलं तर चालेल, पण पैसा खायचं, एवढं एकच उद्देश त्यांनी नगरसेवकांनी ठेवला. आणि हे सर्व काँग्रेसचे नगरसेवक ठेकेदार झाले. आणि ह्यांनी काही ठेका घेतला, कचरा गोळा करायचा ठेका घेतला, झाडे लावायचा ठेका घेतला, मुरुम घोटाळा केला. आणि सगळ्यात हाईट म्हणजे कुत्री धरायचा सुद्धा ठेका नगरसेवकांनी घेतला. बरं, कुत्री घ्यायचा ठेका आम्हाला काही अडचणी घेऊन देत, पण काय केलं, ह्या वार्डातलं कुत्रं धरायचं आणि त्या वार्डात सोडायचं, परत नवीन धरायचं, त्या वार्डात धरायचं, 5व्या वार्डात सोडायचं. चाललंय काय नक्की? असे हे घोटाळे करून ह्या पलूचं ह्या लोकांनी वाटोळं केलं, अक्षरशः वाटोळं केलं. अशा पद्धतीचे वागणूक ह्या पलुसकरांना ह्या गेल्या 9 वर्षात आपल्याला बघायला मिळाली. आणि पलुसकरांना मी एक सांगू इच्छितो, पाण्याचा प्रश्न हा आजचा नाही, फार वर्षापूर्वीचा ह्या पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायत असल्यापासूनचा प्रश्न आहे. पण बापूंनी आटोकाट हा प्रयत्न केला होता की पाणी प्रश्न सोडवायचा. तोपर्यंत 3 वर्षात बापूंची सत्ता गेली आणि नंतर नगरपालिका लागली. ह्यांनी खोटी आश्वासनं दिली, आश्वासनं देऊन सत्ता आणली. सत्ता आणल्यानंतर आज आमचा पाण्याचा प्रश्न बघतोय. 15 दिवस पाणी येत नाही. आणि हे गाव आता डेव्हलप व्हायला लागलेलं गाव आहे. 4 मजली इमारती झालेल्या आहेत, उभा राहिलेल्या आहेत. ज्यावेळेला आम्ही बघतोय की 4थ्या मजल्यावर निलेश भाई पाणी जात नाही, ते पाणी न्यायचं काम तुम्ही करायचं. या पलुसकरांना तुम्ही आश्वासन द्यायचं आहे आणि ते आम्हाला बघायचं तुम्ही आश्वासन दिलेलं पूर्ण केलेलं. आणि त्या महिला काय करतात की गाडीतनं ती पाणी 20 लिटरची बाटली येत्या, ती महिला तिथं खाली पाणी घेते आणि वर काकलाची बाटली मारायची, 4थ्या मजल्यावर घेऊन जायची. ही अवस्थाच पलूसची आहे. ती अवस्था बदलायसाठीच आपण निलेश भाई यांच्या पाठीमागं उभं राहूया. परवा या ठिकाणी आमदार साहेबांचा कार्यक्रम झाला आणि आमदार साहेबांच्यामध्ये एका काँग्रेसच्याच उमेदवारानं तक्रार केली की आमच्या वार्डामध्ये कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही. त्या वार्डात काँग्रेसचेच उमेदवार निवडून आले होते. तक्रार काँग्रेसच्याच आमदारांच्याकडे केली. म्हणजे त्यांनी सुद्धा मान्य केलं की 9 वर्षात या काँग्रेस पक्षानं काही काम केलेलं नाही. ना गटारी केल्या, ना रस्ते केले, ना काही केलं नाही. या ठिकाणी मी तुम्हाला मराठीत आणखीन एक म्हण आहे, रोग अनेक उपचार एक. त्या पद्धतीने पलूसच्या समस्या अनेक, त्याला उपचार फक्त काकी आहेत. पलुसकरांनी काकींच्या पाठीमागं उभं राहिले पाहिजे. यानंतर आणखीन एक सांगतो बरं का, पत्रकारांना खास करून सांगतो, ज्याचे चिन्ह हात त्यांनी 9 वर्षे, ज्याचे चिन्ह हात ते 9 वर्षे पैसे खात बसले. पलूसच्या मतदारांचा केला घात. म्हणून पलूसच्या सर्व जनतेने निलेश भाईंना द्यावी साथ, अशी माझी कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी निलेश भाया, तुम्ही 32 शिराळ्यावरनं नागिन आणली, पण आमच्या बापूसाहेबांनी वाघीण तयार केली पलूसमध्ये. बापूसाहेब वाघ होते आणि ह्या वाघिणीच्या हातात येत्या 3 तारखेची सत्ता आपण सर्वांनी द्यावी, अशी मी कळकळीची विनंती करतो. बापूसाहेब वाघ होते आणि त्याच वाघाचा निलेश भैया बचला आहे. 4 आयऱ्यागाऱ्यांनी निलेश भाईंना घेरण्याचा प्रयत्न केला, पण त्या घेरण्यामधनं आमच्यासारखे कार्यकर्ते तडफडून उठले, तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्यांनी एक कळकळीची विनंती करतो, या 8 दिवसात तुम्ही अतिशय मोठं कष्ट करा. मी तुम्हाला 5 वर्षाची सत्ता मिळवून दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करा, निलेश भाईंच्या पाठीमागं उभं राहा आणि आपलं घड्याळ चिन्ह, त्या घड्याळ चिन्हाच्या पुढचा बटन दाबून येत्या 3 तारखेला
इतिहास घडवा या पोलीसमध्ये, एवढीच एक कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.